मला लई तहान लागली, मला पाणी आणून द्या ना. अगं जाऊ, आपलं घर कितीच लांब राहिले. हा, घरला गेलो पाहिजे तेवढं पाणी पी. अगं थांब जरा. शुद्ध झालेल्या शरीराचा विटाळ केला चांडाळणे. या क्षुद्रांनी नुसता गाव गोंधळ घातलाय. काय ग एक आरटे, डोळे फुटले की काय तुझे? हा, माजलेत लेखाचे. थांब थांब, तुला जन्माची अद्दलच घडवतो. चुकी झाली, क्षमा करा, पण तिला असं कुत्र्याने मारू नका. चुकी झाली हो. अरे ठरवूनच करताय तुम्ही हे सगळं. त्या कुलकर्ण्याच्या एकनाथाने माजवून ठेवलंय तुम्हाला. अरे तो तुम्हाला जवळ करतो म्हणून तुम्ही ब्राह्मण होणार नाही आहात. ब्राह्मणांशी बरोबरी करता काय? अरे त्या एकनाथानं तुम्हाला मतिभ्रष्ट करून टाकलंय. आता ये म्हणावं त्याला सोडवायला. ये मारू नका. काय करता हे वामनशास्त्री आपण? या एवढ्याशा कोवळ्या मुलीला असा निर्दयपणे मारण्या एवढा काय अपराध केला होता या जीवानं? अपराध? अरे खोर अपराध केलाय तो या चांडाळणीनं, आणि त्याची शिक्षा देतो मी तिला. नाथबाबा, तुम्ही समजा शास्त्री बुवांना. अहो जायचं चुकून धक्का लागला. चुकून चुकून नाही, ठरवून करताय तुम्ही हे सगळं. तुम्ही ठरवूनच आमचं सोहळं बुडवताय, वारंवार विटाळ करताय. यांच्या स्पर्शाने सोहळं बुडतं तुमचं? सांगा सांगा, काय फरक आहे तुमच्या आणि यांच्या देहात? आपण स्वतःला ब्राह्मण समजता, श्रेष्ठ समजता, पण भगवंताने गीतेत सांगितलेल्या गोष्टी, उपदेश दुर्लक्षित करता. ममैवांशे जीवलोक जीवभूता सनातना. बद्ध जगातील जीव हे माझा सनातन अंश आहेत हे भगवंतानंच सांगितलेलं असताना त्यांचे विचार पायदळी तुडवून मानवात भेदाभेद निर्माण करणं योग्य नव्हे. सर्वांभूती आत्मा एकच आहे. हे पहा एकनाथ, तुम्ही आम्हाला ज्ञान द्यावं इतके अडाणी आम्ही निश्चितच नाही आहोत. तुम्हाला धर्मभ्रष्ट झालेला आवडत असेल हो, पण आम्हाला नाही. इतरांप्रमाणे आम्ही तुमच्या मागून मेंढराप्रमाणे येऊ असं वाटत असेल ना, तर विसरून जात आहे. विसरून जा. बाळ घे, पाणी घे. नाथबाबा, आमच्यासारख्या वंगाळ जातीच्या लोकांसाठी तुम्ही तुमच्या जातभावाशी भांडलात. आमच्या पोरीला तुम्ही स्वतःच्या हाताने पाणी पाजलं. अहो तुम्हाला इटाळ तर नाही झाला. अरे त्या भगवंतानं माणूस की हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचं सांगितलं असताना हे स्पृश्य अस्पृश्य भेदाभेद पाळणं योग्य नाही. आणि जात निर्माण केली कोणी? ती निर्माण केली माणसानं. कामाच्या विभागणीसाठी केलेली ती निव्वळ सोय आहे. आणि कसला विटाळ झाला मला? मला तर काहीच दिसत नाही. तुम्हाला दिसतो का? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. शिव 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 शिव. भ्रष्ट होणार, हिंदू धर्म भ्रष्ट होणार. आता तुम्ही देखील भविष्य सांगायला लागलेत की काय वामन शास्त्री? असा असा लेको खिल्ली उडवा माझी. अरे गप्पा बसा. तिकडे तो धर्माची खिल्ली उडवतोय आणि इकडे तुम्ही दिडक्यांचा विनोद करताय. वा, हो काय बोलताय हे वामन शास्त्री? कोण उडवतो धर्माची खिल्ली? दुसरा कोण असणार आता? नाही, मला सांगा की एक तरी ब्राह्मण या पैठण मध्ये आहे का अख्ख्या धर्म बुडवणारा त्या नाथाशिवाय? आता पुन्हा काय केले त्याने? काय केले? अहो तुम्हाला सांगतो, गोदा माईचं स्नान उरकून मी येत होतो तर त्या क्षुद्र राणोची पोर बिलगली की हो मला. विटाळ, सारा विटाळ झाला. असा काही चोप दिलाय मी तिला, विचारू नका. पण आला
अस्पृश्यांचा कैवारी लगेच आला आणि मला गीतेचं ज्ञान देऊन गेला. अच्छा, म्हणजे या एकनाथाचं आता काहीतरी करायलाच हवे. हो हो वामन शास्त्री, आता तुम्ही काहीतरी करा. अहो, ज्यांच्या अज्ञानावरती आपला व्यवसाय चालतो त्यांनाच ह्या ज्ञानाचे उपदेश द्यायला लागला एकनाथ. अहो, आता तर लोक त्याला संत समजू लागले. शी 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 शी. मला सांगा, हे दरिद्री जर धर्मशास्त्र समजायला लागले तर मग आपले दुकान कसे चालायचे? छे 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 छे. काहीतरी करावं वामन शास्त्री. हो, आता काहीतरी करायलाच हवं. वामन शास्त्री, हल्ली म्हणे त्याने नवीनच सोंग घेतलं. काय ते? अहो, काम, क्रोध, मोद, महत्सर या षड रिपून पासून तो म्हणे खूप दूर पळाला. हो, मला कसे माहित नाही वामन शास्त्री हे? तुम्ही गप्पा बसा. आता आपण सगळ्यांनी मिळून त्या नाथाविरुद्ध काहीतरी करायलाच हवं. पण आता हे कसे जमायचे? दामोदर शास्त्री, हो, ती धेनू तुमचीच ना? हो हो, माझीच. अहो, भाकड झाली ती. कर्णाल काय ठेवून विकून टाकली खाटकाला. काय करायचं ठेवून तिला घरात? ठीक आहे, आता उद्या सकाळी तुम्ही त्या कुलकर्ण्याच्या पोराची मजा पाहाच. सूर्य उगवला, प्रकाश पडला. सूर्य उगवला, प्रकाश पडला. सूर्य उगवला, प्रकाश पडला. बाळांनो, आता पुरे झाला खेळ. अगो, सूर्यदेव सुद्धा आता डोंगराआड जाईल. चला, हातपाय धुवा आणि देवाला नमस्कार करा बरं. आडवा डोंगर, सूर्य उगवला, प्रकाश पडला. आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार. सूर्य उगवला, प्रकाश पडला. आडवा डोंगर, सूर्य उगवला, प्रकाश पडला. आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार. महाराज महाराज, झालं तरी काय? काय मी करू? कुणाला सांगू? अरे कसा रे कसा? बिंदू चावला रे, बिंदू चावला रे, बिंदू चावला. हो, पण महाराज, काय झालं तरी काय? काम क्रोध विंचू चावला. चावला? काहून चावला? काम क्रोध विंचू चावला. काम क्रोध याचा विंचू आपल्याला चावलेला आहे
अन त्याचा घाम अंगाशी आलेला आहे अन त्याने माझा प्राण चालला काय मी करू कुणाला सांगू वैदूला बोलवा कसा रे कसा बिंदू चावला रे बिंदू चावला रे बिंदू चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारिला तिनं अन सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे बिंदू चावला बिंदू चावला काय झालं काय मी करू अरे कुणाला सांगू अरे कसा रे कसा अरे बिंदू चावला रे बिंदू चावला रे बिंदू चावला हो अरे या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झर झरा अरे विंचू चावला विंचू चावला काय मी करू कुणाला सांगू अरे कसा रे कसा अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला सत्य उतारा येऊन अवघा सारीला तमो गुण किंचित राहिली कुण कुण आता राहिली का पुन्हा कुणा कुणा शांत केली जनार्दने बोला पुंडलिका वरदे माफ करा मी मुद्दाम तुम्हाला त्रास द्यायच्या दृष्टीने तुमच्या अंगावर थुंकत होतो मला तर तुझे उपकार मानायला हवे माझ्यासारख्या मुलखाच्या आयुष्य माणसाने स्वप्नात देखील गोदातीर्थाचं 108 वेळा स्नान करण्याचा विचार केला नसता नाही केवळ तुझ्यामुळेच मला हे पुण्य लाभलं मी कुठं फिरलोय मी पाप पाप अरे कसलं पाप भगवंतानच माझी परीक्षा घेतलेली आहे चल घरी चल एवढे विडे खाऊन तुझं तोंड फोडलं असेल चल तुला मधाचं चाटण देतो चल वामन शास्त्री तुमची गंमत फारच सुरेख होती हो पुरे झाली चेष्टा आम्हाला कळतंय बरं सगळं पण नाही एक दिवस तर एकनाथाला धडा शिकवला तर नाव नाही सांगणार वामन शास्त्री म्हणून ऐका शास्त्री बुवा ऐका अहो वामन शास्त्र्यांनी मनावर घेतलं म्हणजे आता त्या एकनाथाचं काय खरं नाही नाही पण मला एक प्रश्न पडलाय दामोदर शास्त्री हे एकनाथ सारखे म्हणत असतात सर्वभूती आत्मा एक आहे यांच्या घरात कुणी आत्माराम होऊन गेला का हो अजबच माणूस आहे एकनाथ अहो काही केलं तरी हिराला राग कसा येत नाही इतका शांत ब्राह्मण मी उभ्या जन्मात पाहिला नाही कसला शांत हो कसला शांत ढोंगी आहे तो
तुम्हाला सांगतो, मी तर आता विडाच उचललाय. त्याला आणि त्याच्या त्या माणुसकीच्या तत्वज्ञानाला गाडल्याशिवाय मला शांत झोप येणार नाही आता. वामन शास्त्री, तुम्हाला शांत झोप येईल तेव्हा येऊ दे, पण आता मात्र माझी भोजनाची आणि वामकुक्षीची वेळ झालेली आहे, तेव्हा मी निघतो. आपल्याला आपल्या अस्तित्वाची लढाई लागते ना, ती या अशा नारायण शास्त्रांमुळेच. नाहीतर काय, आकाशातल्या राहू, चंद्र, केतू, मंगळ, शनी ह्यांची भीती दाखवून बहुजन समाजाकडून आपण वर्ग गोळा करतो. ग्रह शांती, वास्तुशांती हवन करून आपण दक्षिणा मिळवतो. आणि हे नाथांसारखे जर का धर्माचा खरा अर्थ लोकांना सांगू लागले तर आपलं दुकान चालायचं कसं? आणि त्यात हे नारायण शास्त्र्यांसारखे ब्राह्मण जर दिवसभर झोपा काढायला लागले तर आपलं ब्राह्मण हित गोदावरीत विसर्जित झालंच म्हणून समजा. नाहीतर काय? अहो, कसला विडा उचललाय तुम्ही वामन शास्त्री दामोदर पंत? त्या उस्मान खाटकांना देखील विडा उचललाच होता ना, पण शेवटी झाले काय? गेला ना त्या एकनाथा बरोबर मधाचे चाटण घ्यायला. इथे बसून वायफळ चर्चा करण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला आठवतं ना, कुलकर्ण्याच्या ज्ञानेश्वरांनी याच पैठणच्या धर्मसभेसमोर रेड्याच्या तोंडून वेद वदवले होते. आपण ज्याला वाळीत टाकले, धर्मात घ्यायला, पुन्हा ब्राह्मण समाजात घ्यायला, उपनयन करायला मज्जाव केला, पण फायदा झाला काय? जसे त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, लागले सगळे ब्राह्मण त्याच्या भजनी. अहो, त्या संन्यासाच्या पोरानं संस्कृत गीतेला बहुजन समाजासाठी मराठीत रूपांतरित केलंय. वामन शास्त्री, ज्ञानेश्वरांनी उचललेलं हे क्रांतिकारी पाऊलच आपल्या पतनाचं खरं कारण ठरलंय. त्यावेळी आपले पूर्वज होते ना, काय केलंय त्यांनी? बसलेल्या हातावर हात देऊन मग आता कशाला अस्तित्वाच्या लढाईची घोषणा करताय? अहो, त्यावेळेसचा संपूर्ण ब्राह्मण समाज कोवळ्या पोराला रोखू शकला नाही, मग आता एकनाथाला कसं थोपवणार? नमस्कार बुवा, नवीनच दिसताय. नमस्कार. नमस्कार. कोण गावचे? इथून जवळच माझं गाव आहे. सहजच फिरत आलो, म्हटलं देवदर्शन करूया. नाही बुवा, मला आधी सांगा, तुम्ही सहजच भटकताय की काही खास बेत? आता तुमच्यापासून काय लपवायचं? सहज भ्रमंती करण्याचं आमच्या नशिबात नाहीये. सगळीकडून ठेचा खाल्लेले आम्ही. बुवा, नाही म्हटलं काही अडचण आहे का? अडचणच म्हणा हवा तर. मुलाची मुंज करायची म्हणतो. 4 पैसे मिळाले तर आनंदाने करीन. आपल्या गावात कुणी सत्पुरुष आहेत का जे कोणी मला मदत करतील? आहे की काय बुवा, की आम्ही सर्व मिळून तुमच्या मुलाच्या मुंजीचा खर्च करू. वामन शास्त्री, डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? काय बोलताय तुम्ही? शांत व्हा, शांत व्हा. काय बुवा, की आम्ही सर्व मिळून तुमच्या मुलाच्या मुंजीचा खर्च करू, पण तुम्हाला आमचं छोटस काम करावं लागेल. काय की आमच्या गावात एक ब्राह्मण राहतो, त्याला म्हणे रागच येत नाही. तुम्ही ना बुवा फक्त एवढंच काम करायचं, त्याला राग येईल असं काहीतरी करायचं. म्हणजे काय होईल की त्याचं ते ढोंगीपणाचं जे पितळ आहे ते उघडं पडेल ना. आणि एकदा का तुम्ही एवढं कार्य केलं की आम्ही सर्व मिळून तुमच्या मुलाच्या मुंजीचा खर्च तुम्हाला देणार. ते तुम्ही माझ्यावर सोपवा. एखाद्याच्या मनाविरुद्ध गोष्ट केली की त्याला हमखास राग आलाच पाहिजे, पण तुम्ही मुंजीचा खर्च देणार हे नक्की ना? हो, म्हणजे का? पैठणचे विद्वान ब्राह्मण आहोत आम्ही. मग आमचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. चला चला चला, मला त्या पाखंड्याचं घर दाखवा. चला. मग बघा या गणपत पंताची कमाल. हे चला चला चला, तुम्ही लवकर चला.
पाहिलं मला भेटण्याची किती घाई झाली यांना. हे ब्राह्मण तो चक्क आपली पादत्राणा देखील काढायचे विसरले. धन्य झालो मी यांच्या स्नेहाने. आता आम्हाला तरी आमच्या सेवेची संधी द्यावी. आता आपण आमच्या अतिथी पांडुरंगाचं रूप भोजन घेतल्याशिवाय जायचं नाही बरं का. काय म्हणतोय नारायण शास्त्री, बराच वेळ झाला की त्या बुवाला नाथाकडे जाऊन. आज काय मुक्काम करण्याचा विचार दिसतोय की काय त्याचा नाथाकडे. तुम्हाला सांगतो वामन शास्त्री, यात काहीतरी गडबड वाटते. गडबड कसली आहे दामोदर पंत? अहो आतमध्ये लगबग सुरू आहे. काकणांचा मधुर आवाज येतोय. भोजनाचा सुगंध आसमंतामध्ये दरवळलाय नुसता. मी काय म्हणतो, आपण हे सगळेजण जाऊन 2-2 घास आत खाऊया. भोजनाचं आमंत्रण दिलं नाही नाथानं आपल्याला. अरे आपण त्याला इथं धडा शिकवायला आलोय. अहो पण धडा शिकवण्याचा कार्यक्रम भोजनानंतर घेतला तर नाही का चालेल वामन शास्त्री? ब्राह्मणम भोजनम प्रियम. ब्राह्मणांना भोजन अधिक प्रिय. तुम्ही आणि तो आत गेलेला बुवा सगळे सारखेच. मी काय म्हणतोय नारायण शास्त्री, एकदा का त्या कढलेल्या तुपाचा वास नाकात शिरला की भूक जरा अनावरच होती नाही. महाराज, भोजनाला सुरुवात करा. संभाळ ग माझ्या बाळकृष्णाला. पाडायची नाही मी. हरिपंडिताला पाठंगुळी घेऊन वाढायची सवय आहे मला. महाराज चुकलो मी. महाराज मला क्षमा करा महाराज. मी चुकलो. धनाच्या लोभापायीच मी हे सर्व केलं. बाहेर बसलेले ब्राह्मण आहेत, त्यांनी सांगितलं की आपल्याला जर राग आला तर ते माझ्या मुलाच्या मुंजीचा खर्च देणार आहेत. मी चुकलो महाराज, मला क्षमा करा. अहो मग हे आधी नाही का सांगायचं? काही काळजी करू नका, मी करेन तुमच्या मुलाच्या मुंजीचा खर्च. तूर्तास आपण जेवून घ्या, पण पुढचं पुढे बघू. वामन शास्त्री, अहो अजून किती वाट बघायची त्या नाथाची? हो नको, मला मारू नका, नका मारू मला. हो तुम्ही त्यांना सांगा ना, तुम्ही सांगा त्यांना. थांब, तुला असा नाही सोडणार. वाहना घालून माझ्या देवघरात येतोस? पाहिलत पडलं की नाही याचं पित्त उघड. राग येत नाही म्हणे मला, राग. अरे रागावलास की नाही शेवटी? मी त्या ब्राह्मणावर रागावलो हे आपल्याला मान्य आहे वामन शास्त्री? अहो मान्य काय, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय, मग मान्य झाले. मग ठरल्याप्रमाणे मुंजीचा खर्च द्या पाहू. काय? अहो काय काय, आपण श्रेष्ठ ब्राह्मण, दिलेलं वचन आपल्याला पाळावंच लागेल. शास्त्रात म्हटलंच आहे,
यथा चित्त तथा वाचो, यथा वाचो तथा क्रिया, चित्ते वाची क्रियायाच साधू नामेक रूपता. आणि आपण तर पैठणचे ब्राह्मण, दिलेलं वचन आपण कसं मोडू शकता? रडतोस कशाला झोपेत? मी कुठे रडतोय? कोणाच ते बघ तिथे. हे बघ, स्वप्नातच मी चांगला सुंदर डोंबारणीकडे. अहो तुम्ही सुद्धा. मग काय झाले, मी जाऊ शकत नाही का? आणि स्वप्नातच तर गेलो होतो. नाही म्हणजे मी सुद्धा स्वप्नातच गेलो होतो. अहो चांगला तिचा हात धरणार तेवढ्यात हे कोणाचं तरी पंचांग रडायला लागलं की हो. चांगला सुंदर स्वप्नाचा पचका केला बघा या पोरानी. हे बघ, मला वाटलेस ते शूद्राचंच पोर असेल आणि त्या नाथानी त्याला इथे आणून टाकला असेल. वाटतच आहे मला तसं. अहो ब्राह्मणाचं पोर असं रडूच शकत नाही. आणि रडलं तरी मंत्रोच्चार केल्याचा भास होईल. त्या एकनाथानी शूद्रांना माजवून ठेवलेला आहे. नुसतं माजवून ठेवलेलं नाहीये नारायण शास्त्री. नुसतं माजवून ठेवलेलं नाहीये, तर आपल्या विरुद्ध भडकावतोय तो त्यांना. मुद्दाम विटाळ करायला सांगतो. मुद्दाम नाही तर काय, मुद्दामच वामन शास्त्री. आता त्या मुलाला इथे आणून ठेवले ते आमच्या नामस्मरणामध्ये विघ्न आणायला. अहो ते आपले म्हणजे ते सुंदराचं तेच आपलं सुंदर अशा भगवतीच्या रूपावर आम्ही गूढ आध्यात्मिक चर्चा करत होतो असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला दामोदर? हो म्हणजे मला तसंच म्हणायचं होतं. पण आता मी काय म्हणतो की ह्या मुलाचं काय करायचं ते बघा. त्याला इथून लक्ष ठेवा, चांडाळावर नीट लक्ष ठेवा. हो नाहीतर मंदिरात शिरायचा म्हणून म्हणतोय. हो येतो, नीट लक्ष ठेवा. हो चल 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 चल. एकनाथ पंत काय करताय काय तुम्ही? हे त्या शूद्राच्या मुलाला अंगा खांद्यावर घेतलंय तुम्ही. उतरवा त्याला खाली उतरवा. का तुम्ही घेता याला? शिवा 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 शिवा. आता मात्र कमाल झाली हो एकनाथ. तुम्ही आता पार धर्मच बुडवा निघालात की हो. या चिमुरड्याला घेऊन धर्म बुडतो का तुमचा? पण कुठल्याही शास्त्रात हे लिहिलं नाहीये. आम्हाला धर्म शिकवू नका एकनाथ. ठेवा आधी त्या पोराला खाली ठेवा. अहो इलस ते कोकरू खेळत खेळत इकडे आलं. पाय पडलेत उन्हानं म्हणून रडतंय. आता ह्याला याच्या माता पित्यांकडे पोचवायला हवं. म्हणजे आता काय तुम्ही या एवढ्याशा पोराला त्या सुप्रवस्थित नेऊन देणार की काय? हो, आता या चिमुकल्या बाळकृष्णाला घेऊन मी तिथेच जाणार आहे. तुम्ही चला, तेवढेच पाय मोकळे होतील तुमचे. काय हरकत नाही, चला पाय मोकळे करून घेऊ. नाही तरी काय हो, मंदिरात बसून बसून अंग नुसतं आंबून गेलंय. नारायण शास्त्री, तुमची सुद्धा मती गुंग झाली की काय? पैठणच्या धर्मपीठाचे ब्राह्मण आहात तुम्ही. या मती भ्रष्टाबरोबर त्या शूद्रांच्या वस्तीत जाणार तुम्ही? अरे ज्यांची सावली अंगावर पडली तरी आपल्याला शुचिर्भूत व्हावं लागतं. अशा लोकांच्या वस्तीत जाणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक केल्यासारखं आहे. पांडुरंग पांडुरंग, तोंडी धर्म आणि भ्रष्ट कर्म. अरे अशाने काय म्हणतील लोक पैठणच्या ब्राह्मणांबद्दल? महाराजचं पार उचललं तुम्ही. अहो इटाळ झालाय तुम्हाला. ठेवा ते पार खाली. उगीच
आमच्यामुळे इटाळ नको तुम्हाला. होय महाराज, समते बामण रागवलेले दिसतात तुमच्यावर. हा मग पाय स्पृश्यास्पृश्य, ब्राह्मण शूद्र हा भेदभाव त्या भगवंताने निर्माण केला का? नाही ना. मग जर त्या भगवंतानं दोन मनुष्यांमध्ये भेदभाव निर्माण केला नाही तर मग तो निर्माण करणारे आपण कोण? आता हा कैवल्याचा पुतळा आपला धर्म निश्चितच बुडवणार. मी हा जातीभेद मानत नाही. माझ्या भगवंताने देखील मला तो शिकवला नाही. सर्व भूती एकच परमेश्वर, एकच आत्मा आहे, हेच त्यांनी मला सांगितलं आहे. पुन्हा आत्मा. महाराज, तुम्ही बोलता लय गोड. असं वाटतं की नुसतं ऐकत राहू. अहो, आम्हाला देवळात जायला बंदी आहे. देवाचं दर्शन बी आमच्या नशिबात नाही. आता आमचा देव आम्ही तुमच्यातच बघतो. बघ झाला. आता हा एकनाथ ह्या दरिद्र्यांचा देव झाला. आता काय होणार आपल्या धर्माचं तो एकटा भगवंतच जाणे. पांडुरंग पांडुरंग. नमस्कार महाराज. नमस्कार. वाटसरू दिसतोस. ये ना, ये. काय सेवा करू? महाराज, मी पंढरपूरचा गवळी मुद्दाम म्हणून तुमच्याकडे आलो. तुमच्याकडे सेवेकरी म्हणून काम करण्याची इच्छा आहे. माझ्याकडे सेवेकरी? मला सेवेकराची गरज नाही. पण मला आहे ना. नाही नाही म्हणू नका महाराज. मी खूप लांबून मुद्दाम म्हणून तुमचं नाव ऐकलं म्हणून मी इथं आलो. मी सगळं काही करू शकतो महाराज. म्हणजे अगदी जेवण करण्यापासून ते स्वयंपाक अगदी झाडलोट करण्यापर्यंत. अरे, पण तू सेवेकरी म्हणून माझ्याकडे राहिलास तर तुझे माता पिता काळजी नाही का करणार? आता तुम्हीच माझे माता पिता. तुमच्या सेवेसाठी हा देह मला झिजवायचा. इथंच राहून अखंडपणे तुमची सेवा करत तुमच्या सेवेत माझा जीव मला गुंतवायचा. ठीक आहे, ठीक आहे. ही गिरिजा माझी सहधर्मचारिणी. जा, मदत कर तिला. आता पटापट कामं सांगा आणि मग बघा चमत्कार. कशी चुटकीसरशी कामं करतो मी ती. आजपासून मी तुमचा सेवेकरी. तुम्ही कामं सांगायची आणि मी ती करायची. अरे हो हो, काम होतच राहते. तू एवढा दुरून आलायस, थोडस काहीतरी खाऊन घे, विश्रांती घे आणि मग आपण कामाचं बघू. चल माझ्या बरोबर आत ये. चल. अरे अरे, तू आता इथेच राहणार? तुझं नाव काही आहे की नाही? मला तुम्ही ओळखलं नाही? अहो, मी श्रीखंड्या. वामन शास्त्री. अहो वामन शास्त्री, काय झालं बाबा? काय व्हायचंय? आवडा त्या एक नाथाला. अहो, हा क्षुद्रांच्यात काय वावरतो, त्यांच्या मुलांना आपल्या अंगा खांद्यावर काय खेळवतो. असंच जर झालं ना, अवघड आहे, अवघड. काय होणार आहे आपल्या धर्माचं कोण जाणे. असंच जर चालत राहिलं तर सगळं सोडून काशीला जावं लागेल आपल्याला. काशीला. हो, किती लांब आहे काशी येथून वामन शास्त्री? का लगेच निघताय वाटतं? छे छे, अहो आम्ही कुठे काशीला जाणार. आम्ही आपले पोट भरून भिक्षू. त्या भिक्षा मागण्यात आमच्या पूर्वजांचा जन्म गेलाय. आम्हाला ना तुमच्या एवढी धर्माची चाड ना माहिती. आता पण एक आहे, जर तुम्ही सांगताय तसं खरंच एकनाथाच्या सांगण्यावरून लोकांनी व्रत वैकल्य पूजा अर्चा सोडून दिली तर मात्र उत्पन्नाचं दुसरं साधन आम्हालाही शोधून काढावं लागेल. तसं म्हटलं तर आता पैठण मधले एकमेव किरवंत माधव भटजी वयोवृद्ध झालेच आहेत. अरे म्हणजे तुम्ही? हो, आम्ही म्हणजे आम्हीच. अहो, आम्ही मर्तिकाचे काम करायला घेऊ. मृत्यूनंतर आत्म्याला शांती मिळावी म्हणून नातेवाईक दान धर्म करतीलच. तेव्हा जर कुणाला काशीला जायचं असेल तर ते तुम्हालाच. कोण चाललंय काशीला?
नाही जायचं असेल तर पुन्हा केव्हा तरी, आज नाही. आज नाथाने घरी जेवायला बोलवलेलं आहे. नाथांच्या घरचं पितर भोजनाचं निमंत्रण घेऊन आलोय मी इथं. त्या धर्मबुडव्या एकनाथाकडे आम्ही पितर भोजनाला जाणार. आम्ही छे छे छे, नाही, शक्य नाही. बरोबर बोलला शास्त्री वा, तुम्ही बरोबर बोलला. हे बघा, त्या एकनाथाला धडा शिकवण्याची चांगली संधी आपल्या हाती आलेली आहे. श्रीखंड्या जाऊन सांग त्याला, जोपर्यंत तो आमच्या समोर नाक घाशीत नाही, जाती व्यवस्था मानत नाही, मनुस्मृतीचा आदर करण्याचं वचन आम्हास देत नाही, तोपर्यंत पैठण मधील एकही विद्वान ब्राह्मण त्याच्या घरात पाऊल देखील ठेवणार नाही. आता तुम्ही नाहीच म्हणता यायचं म्हटल्यानंतर मी आग्रह तरी कसा करणार ना. पण आता मला प्रश्न पडलाय नाथांच्या मुदपाक खाण्यात बनणाऱ्या रुचकर मिष्ठान्नांचा. ते सगळे पदार्थ आता गाई गुरांना वाढावे लागणार. मिष्टान्न, रुचकर पदार्थ. हो, वरण भात, साजूक तूप, बुंदी, साजूक तुपातला बदामी शिरा, लाडू, हलवा, बरंच काही काही आहे. पण आता तुम्ही नाहीच यायचं म्हटल्यानंतर पांडुरंग पांडुरंग. अहो, पण भोजनाला नाही म्हणणे म्हणजे अपमानच की हो भोजनाचा. आपल्या धर्मग्रंथात म्हटलेला आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म. नाही का श्रीखंड्या? अहो, तुमचं भोजन प्रेम या पंचक्रोशीला चांगलं माहितीये बरं का. अहो, भोजनाचं आमंत्रण म्हटलं की यवनांकडे सुद्धा जाल तुम्ही भोजनाला. बस खंड्या, जाऊन सांग त्या धर्मबुडव्या एकनाथाला, म्हणावं तू अधर्म केल्यामुळे पैठण मधील सर्व विद्वान ब्राह्मणांनी तुझ्या पितर भोजनावर बहिष्कार घातलेला आहे. जोपर्यंत तू आमच्या अटी मान्य करीत नाहीस तोपर्यंत तुझी पितर उपाशी राहतील. अहो, पण मी काय म्हणतो, नाथांकडे भोजन केल्यानंतर माफीनाम्याचा आणि बहिष्काराचा कार्यक्रम केला तर काय हरकत आहे? कवा यायचे बामण आणि कवा जेवायचे? लई भूक लागली, कवा धरणं वाट बघतोय. भूक लागली, मला गावं ना. अगं जरा दमानं घे, अजून सगळे बामण यायचे. ते जेवले की त्यांच्या उष्टा पत्रावळ्यातला आपण खायचे. बामणाच्या अगोदर आपण कधी जेवलोय का? घरातले शिळे पाक खाण्यातच आपला जन्मधनी होते. बा, मला एकतरी लावून द्या लाडू, मला लय भूक लागली. जाई, काल मी तुला काय म्हणलो होतो? जाई, खूप भूक लागली का ग तुला? करूया हा आपण जेवण. तत्पूर्वी हा लाडू तरी खाऊन घे बघू. नाही बाबा, मला नको तुमचा लाडू. आमची जात मार वांजार जातीची, जनावरांच्या खालची जात आमची. असं कसं नाथ बाबा? तुमच्या अगोदर आम्ही खाल्लं तर तुमची पित्र सुखी नाही व्हायची? बामणांना येऊ दे, त्यांना खाऊ दे, मग आम्ही खाऊ त्यांचं उष्ट. महारांनी बामणाच्या घासाकडे डोळं लावून बसायचं असतं आणि उकेड्यात जगायचं असतं. राणू, अरे काय बोलून गेलास हे? ब्राह्मण भोजनाआधी तुम्ही अन्न खाल्लं तर माझी पित्र सुखी होणार नाहीत असं कुणी बरं सांगितलं तुम्हाला? चला, माझ्या पितरांना या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढू, त्यांना मुक्ती देऊ. महाराज, पितरांना मुक्ती देऊ म्हणजे? अरे, भुकेलेलं अन्न, तहानलेल्याला पाणी देण्या एवढं पुण्य या जगात दुसरं कुठलंही नाही. भरल्या पोटी पितर भोजनाला येणाऱ्या
अन्नाला नावं ठेवणाऱ्या, त्याची नासाडी करणाऱ्या ब्राह्मणांपेक्षा या माझ्या भुकेल्या बांधवांच्या पोटात जर 4 घास गेले ना तर माझं अख्खं कुळ धन्य होईल. चल चल श्रीखंड्या, पंगत वाढायला घे. चला, माझ्या घराला आपले पाय लागू द्या. चला, या गरीब ब्राह्मणाकडे पितर भोजनाला चलावं आपण. या. इतर भोजनाचं निमंत्रण, तेही महाराणा. ब्रह्मवृंदाला काय वाटत? वामन शास्त्री, अहो केव्हा येणार आहे तुमचा तो एकनाथ? भुकेने जीव नुसता कासावीस झालाय हो. येईल रे येईल, जातोय कुठे? अहो असं काय करताय नारायण शास्त्री? अहो त्याच्या पितरांच्या शांतीचा प्रश्न आहे म्हणून म्हणतोय. अहो पण इथे भुकेने जीव जर का आमचा गेला तर पितर म्हणून आम्हाला तिथे जेवायला जावं लागेल. अहो त्यात या नारायण शास्त्रीने देवासमोर ठेवलेलं गुळ खोबरे खाऊन संपवलं. आला आला, अरे तो बघा आला, त्या एकनाथाचा नंदी आला. अरे श्रीखंड्या, येतोय ना एकनाथ? लोटांगण घ्यायला सुरुवात केली ना त्यांनी. त्यांनीच मला पाठवलंय पुन्हा तुमची मनधरणी करायला. अच्छा, म्हणजे एकनाथ येत नाही तर ते पंगत पाहत आहेत. पंगत? पितरांची पंगत तर नाही ना? तसंच समजा हवं तर. काय रे श्रीखंड्या, काय झालं? आता काय व्हायचं बाकी राहिलंय? अहो नाथ महाराजांच्या घरी पितरांच्या जेवणासाठी चक्क क्षुद्रांची पंगत बसले. काय म्हणजे आमच्यासाठी बनवलेलं जेवण ते शूद्र जेवतील? पण आम्ही काय जेवायचे? त्या महाराजांचं जेवण झालं की शिल्लक राहिलेलं पाठवतो तुमच्या भोजनासाठी. ऐका ऐका नारायण शास्त्री, ऐका. अजूनही इच्छा आहे त्या एकनाथाकडे जेवायला जाण्याची? पण मी म्हणतो, पैठणचे एवढे विद्वान ब्राह्मण तुम्ही, तुम्हाला एकनाथ महाराजांच्या धर्मबुडव्या कारवायांना साधा आळा घालता येऊ नये? आज तुम्हीच जर गप्प बसलात तर मग धर्म रसातळाला गेल्याचं पाप तुमच्या अंगाला लागल्यास नवल नाही. यवनांची आक्रमणं आपल्या प्रदेशावर वाढत असताना धर्मरक्षणाचं काम आपण करायचं नाही तर मग कुणी? पण तुम्ही मात्र पुरे झाले रे गवळ्या तुझे हे तत्वज्ञान. इकडे येऊन आमची भलामण करशील आणि तिकडे गेल्यावर त्या एकनाथाकडे आमच्या कुचाळक्या. पाहिलं अहो मी काय करतो? इकडे आपला महान हिंदू धर्म संकटात सापडला असताना तुम्ही मात्र इथे नाथ महाराजांना साधं रोखू शकत नाही. पांडुरंग पांडुरंग. आता ब्राह्मणांच्या आधी पितर भोजनाचं आमंत्रण क्षुद्रांना द्यायचं म्हणजे काय होणार धर्माचं? सगळा धर्मच या एकनाथाने भ्रष्ट केलाय. या कारवायांबद्दल एकनाथ महाराजांना खरं तर तुम्ही धर्मभ्रष्टच करायला पाहिजे. मला नाही सहन होत हो आता. पांडुरंग पांडुरंग.
फिरवत चालले रे. लाडू शिरा खाऊन पोट फुगलीत त्यांची रे. आमचं अन्न फस्त करताय काय शूद्रांनो, असा मंत्र मारतो. अहो तुमचा मंत्र म्हणून धरणी कंप करायचा तेव्हा कराल, पण आता भुक्यानं माझ्या पोटात कावळे ओरडतात त्याचं काय? अहो तुम्हाला काय सांगू, त्या नाथाच्या घरी पितर भोजन आहे आज, हे काल पंचांग पाहतानाच माझ्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून घरी सौभाग्यवतीला स्वयंपाक करण्याची सुद्धा मनाई केली होती. अहो माझी पण तीच अवस्था झाली. आणि हे बघा, हे पोटावर हात फिरवत चालले आणि आम्ही इकडे भुकेने कासावीस झालोय. हे चिखल्या इकडे. जोहार जोहार माय बाप जोहार. काय रे चिखल्या, कुठे गेला होतास? काय आपले इथेच गेलो. इथेच म्हणजे त्या नाथाच्याच कडे ना? काय काय होते रे पदार्थ? आम्हा ब्राह्मणांना आधी तुम्हाच भोजन घालून खूप मोठा झालाय ना रे एकनाथ, पण दिसतो तेवढा सज्जन नाही बरं तो. अरे काय आहे चिखल्या, आम्ही ब्राह्मणांनी त्याच्या पितर भोजनावर बहिष्कार घातला ना, आता शिजवलेलं अन्न वाया जाणार म्हणून तुम्हाच भोजन घातले, त्याने कळलंय. आणि झाला महात्मा. हा हे बरोबर आहे हे चिखल्या. या आधी तुम्हाला त्याने कधी भोजनास बोलवले होते का? तर नाथबाबा लय गोड बोलतात, आमच्या पोरासनी खेळवतात. नाथबाबा लय लहान आहे ती. हा अरे मग चिखल्या तुम्ही असं का नाही करत, त्याला एकदा बोलवा तुमच्या वस्तीत भोजनाला. बोलवा त्याला तुमच्याकडे भोजनाला. अरे एका क्षुद्राने ब्राह्मणाकडे जेवण्यात काय विशेष आहे, पण ब्राह्मणाने क्षुद्रांच्याकडे जेवण्यात महानपण आहे. अरे हो, अरे एवढा जर तो धर्मात्मा आहे तर तुमच्या शूद्रांच्या गलिच्छ हातानं बनवलेलं मागून आणलेलं शिळ पाक खाताना त्याला लाज वाटतं का म्हणे? घ्या त्याला तुमच्याकडे जेवणाचं आमंत्रण आणि बघा गंमत, येतो का तुमच्याकडे भोजनाला? अरे तो कसला येतोय? अभक्ष्य भक्षण करणारे गलिच्छ माणसं तुम्ही, तुमच्याकडे येतो का बघा एक ना भोजनाला. यांचे म्हणणे एकदम खरे आहे बर का चिखल्या. अरे असे कसे रे तुम्ही कृतज्ञ? त्याच्याकडे जाऊन पाहुणचार घेतला आणि आता तुमच्याकडे त्याला बोलवायला कचरताय. अरे नरकात जाल तुम्ही, नरकात. आता हा चिखल्या त्यांच्या वस्तीत तांडव घडवते की नाही बघा. आपल्याला उपवास घडवतोय काय हा एकनाथ? तू जाच म्हणावं त्यांच्या वस्तीत भोजनाला. तुला धर्मभ्रष्टच करतो आणि त्यांच्या वस्तीतच राहायला पाठवतो की नाही पहा. नावाचा वामन शास्त्री आहे मी. अरे नाथ महाराज आपल्या गरीबाचं देवच आहेत. ते ऐकल्याशिवाय दुसरं कोणी बामन आपल्याशी कधी चांगुलपणाने बोललाय काय? बामन कधी कोणाशी चांगुलपणाने बोलतोय का? नाही. कसं आपले नाथ महाराज बी बामनच आहेत की, पण लय चांगले आहेत बघा. नेहमी आपल्यासाठी बामनाशी भांडणं करत्या समद्या. माणुसकीचा सागरच जणू तो. आहे मला नाथ महाराजांना लय आवडतात. ते स्वतःच्या हाताने मला भरवत होते. किती गोड जेवण होतं. बामनाच्या घरचं जेवण चांगलंच असतं. अरे उष्ट्या पात्रावळी खाणारे आपण, पण नाथ महाराजानं समजा बामनाच्या आधी आपल्या घरी बोलवलं आणि खाऊ घातलं, ते बी कोणाची पर्वा न करता. अरे कोणी बी कोणासाठी काय बी करत नाही. चिखल्या अरे काय बोलतोस? तुझं तुला तर कळतं का? समज कळतंय मला, समज कळतंय. तुम्हीच ते मोठेपणाचं आव्हानणाऱ्या नाथ महाराजाला मोठं करताय, हा देव करताय. हे बघ चिखल्या, आता जर एक शब्द जरी बोललास ना नाथ महाराजाबद्दल तर जित्ता गाडी काय गाड जित्ता गाड मला, पण त्यानं खरं थोडंच लपून राहणार आहे. अरे बामना जेव्हा येणार नव्हती म्हणून बसवलं होतं त्या तुमच्या संत नाथ महाराजांनी आपल्याला पंक्तीला.
खरंच बोलतो यार, तुझे नाथ महाराज जात पात शिवाशिव मानत नाही ना, मग बोलवलं त्यांना आपल्या महाराजाला जेवाया. बोल ना आता, बोल. अरे प्रभू रामचंद्राने शबरीसाठी उष्टी बोरं खाल्ली होती, कारण ते देव होते. पंढरीच्या विठोबानं जनाबाईसाठी जात चालवलं होतं. मग तुमचा नाथ, तुमचा संत आपल्या घरी जेवायला नाही येणार? बोल ना, बोल. मला सांगतोय नाथ महाराज येतील आमच्या घरला जेवायला. नाथ महाराज येतील आमच्या घरला. नाथ महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतोय, क्षमा असावी. पण जे झालं ते चांगलं नाही झालं. काय चांगलं नाही झालं श्रीखंड्या? श्रुती स्मृती ग्रंथात सांगितलेल्या सनातन धर्माचं आपण उल्लंघन करताय असं नाही वाटत तुम्हाला? अहो, श्राद्धाचं पवित्र जेवण ब्राह्मणांना आधी महाराणा जेवू घालणं हे केवढं मोठं पाप. उद्या या पापाबद्दल समाजानं तुम्हाला बहिष्कृत केलं तर? धर्माच्या स्वरूपाबद्दल श्रुती स्मृतींमध्ये तरी कुठे एकमत आहे? मानवाच्या अंतःकरणाला सहजपणे पटणारा भागवत धर्म पाळणं हे माझं कर्तव्य समजतो. परंतु आपल्या समाजातच उच्च नीच स्पृश्य अस्पृश्य असे भेदभाव असताना आपलं असं वागणं म्हणजे धर्मभ्रष्टपणा नाही का? चातुर्वर्ण व्यवस्था हा आपल्या समाजाचा पाया असताना तुम्ही सनातन धर्माशी बंड पुकारताय, विद्रोह करताय असं नाही वाटत तुम्हाला? जया म्हणती नीच वर्ण, स्त्री शूद्र आदी हीन जन, सर्वाभूती देव वसे, नीचा ठाई काय नसे. आई बापाला आपली सर्व पोरं सारखीच असतात. त्याचप्रमाणे ईश्वराच्या विराट स्वरूपात अनंत ब्रह्मांड सामावलेले असतात. श्वान, चांडाळ, ब्राह्मण, नीच, गाय, हत्ती यात पंडित भेद मानत नाहीत असं भगवंतानीच नाही का सांगितलंय? भुकेल्याला अन्न देणं, आलेल्या अतिथीचा सन्मान करणं हेच गृहस्थाचं परम कर्तव्य आहे. माझ्या घरी आलेले राणू आणि महार हे भुकेलेले होते, त्यांना भोजन देणं माझं कर्तव्य होतं. भूतदया हा धर्माचा पाया आहे आणि प्रेम हाच जगाचा आधार. प्रेमाशिवाय माणसं एकत्र येत नाहीत. माणसं एकत्र आल्याशिवाय समाज नाही, आणि जर समाजच नसेल तर या धर्माचं काय बरं महत्व? अहो, ऐकलत का? बाहेर राणो आलाय उद्याच्या भोजनाचं निमंत्रण घेऊन. छे छे, हे कसं शक्य आहे? नाही. का का शक्य नाही श्रीखंड्या? अरे, आपण जर त्यांना आपल्या घरी भोजन देऊ शकतो तर ते का नाही? पण म्हणून तुम्ही राणोकडे भोजनाला जाणार? त्याशिवाय पूर्ण ज्ञानाचा प्रसार कसा होणार श्रीखंड्या? सनातन धर्मातील विषमता जर दूर करायची असेल तर किरवाण भाषेतील सनातन धर्माचं ज्ञान भांडार मराठीत आणून उपयोगाचं नाही. स्त्री शूद्रांना ब्रह्मज्ञानाचा अधिकार देतानाच समानतेची वागणूक दिली गेली पाहिजे. गिरिजा, जा राणूला सांग मी उद्या त्याच्याकडे भोजनाला येणार आहे. नाही, पण उद्या मंदिरात कीर्तन आहे ते सोडून तुम्ही राणोकडे? राणूचं घर देखील मंदिरच आहे. ईश्वर सर्वत्र आहे श्रीखंड्या. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र. मी माझ्या पांडुरंगाला जसं तुझ्यात पाहतो ना, तसंच
वामन शास्त्री आणि राणूंना देखील मी पांडुरंगाच्या स्वरूपात पाहतो. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. अहो शास्त्री बुवा, हा एकनाथाचा नंदी इथं काय करतोय? काय रे गवळ्या, काय हे शास्त्री बुवा? मी तुम्हाला शास्त्री बुवा म्हणतोय आणि तुम्ही मात्र मला गवळ्या म्हणताय. मी विद्वान शास्त्री आहे गवळ्या, महापंडित आहे महापंडित, आणि म्हणूनच लोक मला शास्त्री बुवा म्हणतात. वेद शास्त्र पुराणांचं ज्ञान आहे मला. दुसरे काय ठाऊक धर्मशास्त्राबद्दल. गोधन सांभाळणारा यत्किंचित मनुष्य प्राणी तो. पण शास्त्री बुवा, भगवान श्रीकृष्ण देखील गवळीच होते. वा 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 वा. आता तू सुद्धा स्वतःची तुलना भगवंताबरोबर करू लागलास की काय? तिकडे तो धर्म बुडव्या सनातन धर्मातली विषमता दूर करण्याचा प्रयत्न करतो, आणि इथं तो सांग आधी कशात बोंबलत होतास? मला विचारायचं होतं की अरे ठीक आहे, काय बोल की रे लवकर. शास्त्री बुवा, एखाद्या ब्राह्मणानं महाराच्या घरी भोजन केलं तर त्याचा धर्म भ्रष्ट होतो का? अरे कल्पनेने सुद्धा धर्म भ्रष्ट होईल आमच्या. अरे कोण निघालाय त्या क्षुद्रा घरी जेवायला? नाही नाही नाही, सहज माहिती म्हणून विचारलं. धर्म भ्रष्ट होतो का ब्राह्मणानं महाराच्या घरी भोजन केलं तर? नुसता भ्रष्ट नाही होत, महाभ्रष्ट होतो, महाभ्रष्ट. आणि अशा ब्राह्मणाला तुमच्या धर्मशास्त्राप्रमाणे काय शिक्षा असते? फार मोठी शिक्षा असते रे, फार मोठी शिक्षा म्हणजे कोणती? अरे बाबा फार मोठी. नाही तरी सुद्धा. काय रे, तुला कशा हव्यात नसत्या चौकशा? सहज. काय आहे, एकनाथ महाराज दुपारच्या भोजनासाठी त्या राणू महाराकडे चालले आहेत म्हणून विचारलं. काय? तो एकनाथ त्या क्षुद्राकडे भोजनासाठी जाणार आहे? हो तर. अरे डोकं बिका ठिकाणावर आहे का त्याचं? बघा आता तडक जातो आणि धर्मशास्त्रानुसार त्याचा काय तो सोक्ष मोक्षच लावून टाकतो. हो तर. त्या निमित्तानं का होईना धर्मग्रंथावरची थोडी धूळ तरी साफ होईल. बरं पुढे. आज जर का तो एकनाथ कीर्तनाला मंदिरात आला नाही आणि त्याऐवजी त्या क्षुद्राकडे भोजनासाठी गेला तर धर्मशास्त्रानुसार नाही त्याला वाळीत टाकलं तर नावाचा वामन शास्त्री नाही. अरे त्याला नसेल ना धर्माची चाड, पण आम्हाला आहे. श्रुती स्मृतींचं पालन करणं आणि धर्माच्या आदेशानुसार वागणं आमचं आद्य कर्तव्य समजतो आम्ही. हिंदू धर्म सनातन आहे म्हणूनच तर ब्राह्मणांना महत्व आहे. सर्वत्र समाजात समानता आली आणि संस्कृत धर्मग्रंथ प्राकृतात आले तर ब्राह्मणांना कोण विचारणार नाही का? गवळ्या, तुझी जीभ आजकाल फारच लांब होत चालली आहे बरं का? जीभ लांब झाली तरीही धर्मभ्रष्ट होतो. पांडुरंग पांडुरंग. आपण राणूकडचं भोजनाचं स्वीकारलेलं निमंत्रण हरिपंडिताला फारसं आवडलेलं दिसत नाही. हरिपंडित विद्वान आहे गिरिजा, भल्या बुऱ्याची त्याला चांगलीच जाण आहे. अहो, पण पुत्र म्हणून तुम्हाला मदत करायचं कर्तव्य असताना तो तुम्हाला विरोध करतोय. एका महान कार्याला घरात विरोध होतोय.
मनुष्याच्या प्रगतीला मित्रापेक्षा शत्रूचा जास्त उपयोग. आणि हरिपंडित सारख्या विद्वानाला सत्य असत्य पटवणारा मी कोण? आणि पहा गिरिजा, सत्य हे सांगून कधीच समजत नाही. तो एक पवित्र अनुभव असतो. महाराज, बाहेर राणू आलाय. अरे मग त्याला आत नाही का बोलवायचंस? बाहेर हरिपंडित बसलेले आहेत, त्यांना क्रोध नसता का आला? पांडुरंग पांडुरंग. आज रावळ कीर्तनाला गेला नाही तर ब्रह्मवृंद तुम्हाला धर्मभ्रष्ट ठरवून बहिष्कृत करणार आहे. पांडुरंग पांडुरंग. तो येणार आहे कीर्तनाला. पांडुरंग ते त्या सर्वशक्तिमान पांडुरंगाचंच ठाऊ. तुर्तास राणूकडे जायची वेळ झालेली आहे. मंडळी वाट बघत असतील. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. सुखाची लहरी लहरी, सर्व सुखाची लहरी लहरी, सर्व सुखाची लहरी. ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट जुनाट, शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, सर्व सुखाची लहरी लहरी, सर्व सुखाची लहरी लहरी, सर्व सुखाची लहरी. वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई. सर्व सुखाची लहरी लहरी, सर्व सुखाची लहरी लहरी, सर्व सुखाची लहरी. ज्ञानाबाईचे चरणी चरणी, ज्ञानाबाईचे चरणी चरणी, ज्ञानाबाईचे चरणी चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, सर्व सुखाची लहरी लहरी, सर्व सुखाची लहरी लहरी, सर्व सुखाची लहरी. ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई
प्रणाम साधू महाराज. आयुष्यमान भवा. हे एकनाथ महाराज कुठे राहतात? कोण तो? धर्मपुडव्या एकनाथ. काय हे? तुम्ही तर संन्यासी दिसताय. त्या शांती, अहिंसा आणि समानता मानणाऱ्या आणि सनातन धर्माच्या विरोधात असणाऱ्या त्या धर्मबुडव्या एकनाथाच्या नादी का लागताय? काय बोलताय आपण हे एकनाथ महाराजांबद्दल? एकनाथ महाराजांबद्दल असे अपशब्द बोलणं बरं नव्हे. एकनाथ महाराजांनाच भेटायला मी काशीवरून मुद्दाम इथे आलोय पैठणला. एकनाथ महाराज आणि त्यांच्याकडे सेवेकरी असलेला जो श्रीखंड आहे, या दोघांच्या दर्शनासाठी शेकडो कोस मी चालत इथपर्यंत पायपीट करत आलोय. कोण तो श्रीखंड्या? सेवेकरी श्रीखंड्या. छान. आता एकनाथांबरोबर त्याचा सेवेकरी सुद्धा संत झाला. सेवेकरी? सेवेकरी नाही तो. अहो साक्षात मुरली मनोहर कृष्णच की तो सेवेकऱ्याच्या रूपात राबत आहे तिथे. श्रीकृष्ण श्रीकृष्ण. हो का? असेल असेल. महाराज, इथून सरळ पुढे असे गेलात ना की आलंच एकनाथांचं घर. प्रणाम. आयुष्यमान. रुक्मिणी देवी, साधलात ना कावा? बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही हेच खरं. श्रीखंड्या, अवतार समाप्तीची वेळ झाली. पांडुरंग पांडुरंग. एकनाथ महाराज, एकनाथ महाराज, एकनाथ महाराज, एकनाथ महाराज. अरे 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 काय 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 करता? महाराज, सोनियाचा दिनो आज अमृते पाहिला. हे काय महाराज, आपण थोर तपस्वी, आपण मला आपली पाद्यपूजा करायच्या अधिकारापासून वंचित करू नका. बसा, मला आपली पाद्यपूजा करू द्या. नाही नाही एकनाथ महाराजा, नाही असं म्हणू नका. अहो, ज्यांच्या घरी साक्षात पांडुरंग गडी माणूस सेवेकरी म्हणून राबतो, त्यांनी आमची पाद्यपूजा करावी एवढी नाही थोरवी आमची. नाही महाराजा. काय म्हणता महाराज? पांडुरंग आणि सेवेकरी? हो एकनाथ महाराजा, साक्षात पांडुरंग आपल्याकडे सेवेकरी श्रीखंड्या नावानं राबत होते. या आजार बालकावरून काय काय काम करून घेतलीस तू. तुला राब राब राबवला रे देवा. हे काय काय करून घेतलंस माझ्याकडून. त्यापेक्षा मृत्यू आलेला बरा. एकनाथा, का व्याकुळ होतोयस एवढा? अरे मी पावनच झालोय तुझ्या भक्तीनं. मी तर भक्तीचा भुकेला. माझ्या मूळ स्वरूपाचा आणि तत्वज्ञानाचा अर्थ फक्त तुला उमजला. गोरगरिबांची, दीनदलितांची सेवा हा तू तुझा धर्म मानलास आणि म्हणूनच मला तुझी सेवा करावीशी वाटली. राहिलं तुझ्याकडं सेवेकरी म्हणून. एकनाथा, जोपर्यंत जीवसृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत समस्त मानव जात तुला संत एकनाथ म्हणूनच ओळखेल. तुझं एक कार्य तू असंच पुढे सुरू ठेव. भागवत धर्माचा प्रसार कर, मनुष्य धर्माचं पालन कर. मी तुझ्या सोबतच आहे सदैव.
अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.